महाराष्ट्र सांगली जिले के जट तालुके के कारजगी ग्राम में एक अफसोसनाक वाक़या पेश आया है। एक दरिंदा फितरत इंसान ने 4 साला मासूम बच्ची का रेप करके सारी इंसानियत को शर्मसार किया है। कारजगी के रहने वाले फारूक जटकार की 4 साला बेटी मिसबा का रेप करके कत्ल किया गया है। जिस दरिंदा सिफत इंसान ने ये घिनौनी हरकत की है उसका नाम पांडुरंग कल्ली है। उम्र 42 साल बताई गई है। पुलिस ने पांडुरंग कल्ली को गिरफ्तार कर लिया है। कारजगी की आवाम बिला मजहब व मिल्लत सब ने मिलकर इस हादसे की मजम्मत की है। सड़कों पर एहतजाज करते हुए इस जुर्म को करने वाले पांडुरंग कल्ली को फांसी देने का मुतालबा किया। कारजगी गांव में हिंदू मुस्लिम सब ने मिलकर इस हादसे पर अफसोस जताते हुए कहीं बाइक की रैली के जरिए एहतजाज किया तो कहीं 2 मिनट का मौन रखकर मासूम मिसबा को श्रद्धांजलि पेश करते हुए उस दरिंदे पांडुरंग कल्ली को फांसी पर लटकाने का हुकूमत से पुरजोर मुतालबा किया। कारजगी गांव के लोगों ने भाईचारे को बरकरार रखते हुए इस मामले को लेकर एहतजाज मुनज़्ज़म किया। तो आइए देखते हैं तफसीली रिपोर्ट। ब्यूरो रिपोर्ट अतराफ टीवी उर्दू न्यूज़। ಮನಸ್ಸಿಗೆ ದೊಡ್ಡ ನೋವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿದೆ. ಕಾರಣ ಆ ಒಂದು ಮುದ್ದು ಮಗುವಿನ ಒಂದು ಸಂತಾಪ ಸೂಚಕವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ 2 ನಿಮಿಷ ಮುಂದೆ ಯಾರೂ ಮಾತಾಡಬಾರ್ದು. 2 ನಿಮಿಷ ಮೌನಾಚರಣೆ ಮತ್ತು ಈ ಕ್ಯಾಂಡಲ್ ಮಾರ್ಚ್ ಅಂತ ಇದನ್ನ ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕು. ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂದ ಕೂಡಲೇ ಎಲ್ಲರೂ ಶಾಂತಿಯಿಂದ ಬಿಡಬೇಕು. ಮೌನಾಚರಣೆ. ಮೌನಾಚರಣೆಯನ್ನ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡೋಣ. ಎಲ್ಲರೂ ಈ ನಿನ್ನೆ ಏನದ ಆತ್ರಿ ಗದ್ದಾರ ಅನ್ಬೋದು, ನಾವು ನೀಚ ಅನ್ಬೋದು, ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥ ಫಲ ಅನ್ಬೋದು. 40-45 ಏಜ್ ಇದ್ದಂಥ ಮನುಷ್ಯ ಏನದ ಒಂದು 4 ವರ್ಷದ ಸಣ್ಣ ಕೂಸಿಗೆ ಬಲಾತ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಆಕೆ ಏನದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಜೀವ ಹೊಡೆದಿದ. ಇವತ್ತು ಕರಜಗಿಯಲ್ಲಿ ಆಗ್ಯದ. ಇದು ಆದಂಥ ಘಟನೆ ಏನದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಅನ್ನಿಸ್ತದೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಏನು ವಿರೋಧ ಮಾಡ್ತೇವೆ. ಇವತ್ತು ನಾವು ವಿರೋಧ ಮಾಡ್ತೀವಪ್ಪ ಬರುವಂಥ ಇದೆಲ್ಲ ಬಂದಾಗ್ಬೋದು. ಆದರೆ ಏನದ ನಮ್ಮ ವಿಚಾರಗಳು ಏನದಾವ ಇವತ್ತು ಕರಜಗಿಯಲ್ಲಿ ಆಗ್ಯದ ನಮ್ಮದೇನು ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲಪ್ಪ ಅಂತ ನಾವು ಇವತ್ತು ತುಂಬ ಕೂತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಂಥ ಹುಳಗಳು ಏನದಾವ ಎಲ್ಲ ಊರಲ್ಲಿ ಹಬ್ಬಗಳು ಇಂಥವ್ಕೆ ಏನದ ಅವ್ರವ್ರ ಜಾಗ ಅವ್ರವ್ರ ಸ್ಥಾನ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಗಲ್ಲು ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು. ಈ ಪ್ರಶಾಸನಕ್ಕೆ ಬೋರಿ ವತಿಯಿಂದ ಏನು ಬೇಡ್ಕೊಳ್ಳೋದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಕರಜಿ ಗ್ರಾಮದಾಗ ನಿನ್ನೆ ಆದಂಥ ಘಟನೆ ಇದು
ನಿನ್ನೆಯಿಂದ ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ಒಳ್ಳೆ ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಏನು ಜನ ಐತಿ ಯಾವುದೇ ದಂಗಾವನ್ನು ಮಾಡದಂತೆ ಶಾಂತ ಇದ್ದುದು ಕಾರಣ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಪ್ರಶಾಸನದ ಮೇಲೆ ಇದ್ದಂಥ ಭರೋಸೆ, ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ. ಅವ್ರೇನದ ಇದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂಥ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಜನ ಏನದ ಶಾಂತಿ ಇತ್ತು. ಪ್ರಶಾಸನಕ್ಕೆ ಮಾಗಣಿ ಅದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ಕಡಿಯಾದಂಥ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು, ಇಂಥ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು. ಈ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ನೋಡಿ ಮುಂದೆ ಯಾವನೇ ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂತ ಮನುಷ್ಯನೊಳಗೆ ಬಂದ್ರೆ ಸಹಿತ ಅಂಜಿ ಏನದ ಮನುಷ್ಯ ಆ ದಾರಿ ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ದಾರಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ಇಂಥ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಶಾಯರಿ ಹೇಳ್ಬೇಕಂತ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. लुटेरा है अगर आज़ाद तो अपमान सबका है, लुटेरा है अगर आज़ाद तो अपमान सबका है, लुटी है एक बेटी तो लुटा सम्मान सबका है। बनो इंसान पहले छोड़कर तुम बात मजहब की, बनो इंसान पहले छोड़कर तुम बात मजहब की, लड़ो मिलकर दरिंदों से ये हिंदुस्तान सबका है, लड़ो मिलकर दरिंदों से ये हिंदुस्तान सबका है। मेरे लिए ये लोग अनजान हैं, मेरे लिए ये लोग अनजान है, ये जो बैठे हैं सब बेजान है। जब लूट रही थी एक मासूम की इज्जत तब भी नहीं बोले तो ये कैसे इंसान है। भारत में अब ऐसी साझेदारी हो, भारत में अब ऐसी साझेदारी हो, बच्ची किसी की भी हो सबको प्यारी हो। रेप करने वालों को फांसी दो चाहे वो मौलवी हो या पुजारी हो। ये दो बातों को कहकर अपनी बात को करता हूँ। अतराफ टीवी, हर बात सच के साथ। इस न्यूज को स्पॉन्सर किया है SAR फैंटेसी वाटर पार्क। सारे फैमिली का एंटरटेनमेंट, पिकनिक, हॉलिडे, वेकेशन, सबके लिए बेहतरीन वाटर पार्क। आप भी आइए, सबको लाइए। SAR फैंटेसी वाटर पार्क। Address Birnakapom near Gaushavali Dargah, KGF, Karnataka. Contact details 9483444290 9480107826.